छगन भुजबळांच्या वर्ध्यातल्या ओबीसी सभेला गर्दी झाली नाही आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या विरोधात छगन भुजबळ मैदानात आले होते ते इथेच फ्लॉप ठरतात का? जरांगे पाटलांची अशी अजून एकही सभा फेल गेलेली नाही आणि भुजबळांच्या सभेला अजून सुरुवातच केली होती तेच त्यांना फ्लॉप हा शिक्का का लागला? भुजबळांना ते जमत नाही ते जरांगे पाटलांनी कधीच करून दाखवले। एकंदरीत सध्या काय सुरू आहे? जरांगे पाटील 24 तारखेला काय करणार? जरांगे पाटलांचा जो मोर्चा आहे तो मोर्चा जर मुंबईला धडकला तर काय होणार? गिरीश महाजन जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते ते काल त्यांचे पाय धरण्यासाठी पुन्हा आले असं का? जरांगे पाटील हा पॅटर्नच वेगळा आहे। किती काही जरी झालं तरी मॅनेज होतच नाहीये। बीडच्या जाळपोळचे आरोप लागले, जालन्यातून धरपकड झालेला तो बंदूकधारी जरांगे पाटलांचाच असल्याचंही बोललं गेलं। एवढंच काय तर हिवाळी अधिवेशनात जरांगे विरुद्ध गरहाळ ओकली गेली, परंतु जरांगेंनी या आरोपांना भीक न घालता अनुउल्लेखानं मारणं काय असतं ते सर्वांनाच दाखवून दिलंय आणि हेच अनेकांच्या जिव्हारी लागले। मीडियानंही थोडं साईडलाईन केलं तरी मराठ्यांच्या मनातून जरांगे पाटील हे नाव काहीही करता कमी होत नाहीये। ते आधीपेक्षाही अधिकच पक्क कोरलं गेलंय। राज्यात होणाऱ्या सभा याची साक्ष देतात। मराठ्यांनी खचाखच भरलेली मैदानं केवळ मराठ्यांचाच नव्हे तर दोन समाजात भांडणं लावणाऱ्याच्या मनात धडकी भरवत आहे। जरांगेंचं हे वेगळं काहीही करता कमी होत नाहीये आणि कमी करताही येत नाहीये। जरांगे काही काळ आंदोलन करतील, नंतर काही काळ मॅनेज केले जातील, मग सगळं शांत होईल, परंतु हे सगळे डाव हाणून पाडलेत। जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला वेळ जवळ येत चाललाय। असं असताना दुसरीकडे राज्य सरकारच्याही हालचाली वाढताना दिसून येत आहेत। 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय येण्याची मागणी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केली होती, परंतु तोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागेलच याची शक्यता सुद्धा आता कमीच आहे आणि त्यामुळे आता जरांगे काय करतील याची धाकधूक सरकारला लागली। याचं कारण म्हणजे मंत्री गिरीश महाजन व संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरला जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली व यावेळी त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा अशी मागणी केली, परंतु याला जरांगे पाटील खरंच भीक घालतील का? जरांगे पाटलांनी याला प्रतिसाद न देता याबाबत समाज बांधवांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं सांगितलं। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं 24 डिसेंबर नंतरचं वादळ रोखायचं कसं असा प्रश्न सध्या राज्य सरकारला सतवतोय। मंत्री गिरीश महाजनवर संदीप भुमरे यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन गेल्या 2 महिन्यात आरक्षणाबाबत सरकारने काय केलं याचा एक अहवाल द्या, तसेच सरकारला मराठा आरक्षणाबाबत अजून वेळ वाढवून देण्याची मागणी केली। 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निकाल न लागल्यास मराठे थेट मुंबईला वेढा देतील व शांततेच्या मार्गाने आंदोलने करून सरकारला जेरी सांगतील असा इशारा जरांगे पाटलांनी याआधीच दिलाय। असं असताना जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सरकारला परवडणार नाहीये। आता जरांगे पाटील 24 डिसेंबर नंतर काय भूमिका घेणार यासाठीच राज्य सरकार नक्कीच पाण्यात देव बुडवून ठेवणार हे नक्की। एकंदरीत काय तर भुजबळांनी वर्ध्यातील फ्लॉप झालेली सभा जरांगे पाटलांपर्यंत म्हणजे जरांगे पाटील आणि भुजबळ या दोघांच्या सभेची तुलना होत नाही याचंच प्रात्यक्षिक दाखवित होती। भुजबळांनी सुरू केलेल्या सभेचा राडा आत्ताच फ्लॉप गेलाय आणि जरांगे पाटलांच्या गेल्या 2 महिन्यांपासून राज्यात दौरे सुरू आहेत, सभा सुरू आहेत, पण एकही फ्लॉप नाही। या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय महाराष्ट्र।